घरात पैसा टिकत नसेल, वाद, कटकटी, समस्या आहेत, तर नक्की करा हे 20 वास्तू उपाय. नंबर 1. घरातील कलह दूर करण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तिची विधिवत पूजा करावी. खाना नारळाने ओटी भरावे. एखाद्या गरीब महिलेला शिदा पैसे दान करावेत. तसे केल्याने देवीच्या आशीर्वादाने घरात सदैव सुख शांती नांदते. नंबर 2. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला पेलावर पाणी अर्थात अर्घ द्या. म्हणजे सूर्याची 12 नावे म्हणत ते पाणी सूर्याच्या दिशेने पेल्यातून तामणात टाका आणि ते पाणी तुळशीला घाला. नंबर 3. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख, गाई, कमळाचे फूल, मखाना, बत्ताशे, खीर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधी पैशाची कमतरता भासत नाही. नंबर 4. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावे. तुळशीला हळदी कुंकू लावून शुभंकरोती म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी. नंबर 5. दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे, भांडण करणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा मोबाईल वा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे. नंबर 6. कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे, घरात नाही. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नंबर 7. घरातील एखाद्या व्यक्तीला रात्री वाईट स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळावा. यामुळे घरातील सदस्यांना चांगली झोप लागेल आणि वाईट स्वप्न पडणार नाही. नंबर 8. रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचेच्या वाटीत ठेवावे. सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात. नंबर 9. संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि घरात शंखाने पाणी शिंपडावे. रोज घरात शंखाने पाणी शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि दैवी शक्तीचा वास राहतो. नंबर 10. मंदिरात जाणार असाल किंवा घरी येणार असाल तर रिकाम्या हाती जाऊ नका आणि येऊही नका. किंवा मिठाई जेव्हाही आणाल तर आधी देवाजवळ नक्की ठेवा. नंबर 11. सूर्योदयाचे दर्शन करा. कारण असे जीवन एकच उदाहरण म्हणजे सूर्यदेव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात. नंबर 12. एक मुठी धान्य पक्ष्यांना टाका. नंबर 13. महिन्यातून कमीत कमी एक वेळा मुंग्यांना खाऊ घालण्याची व्यवस्था करा. नंबर 14. केस बुधवार आणि शुक्रवारी कापा आणि हा नियम बनवून घ्या. नंबर 15. रोज गाईला पोळी खाऊ घाला. रोज पोळी खाऊ घालणे शक्य नसेल तर एका महिन्याच्या हिशोबाचे 30 रुपये आणि जेवण आपल्या श्रद्धेनुसार गोशाळेत दान करा. नंबर 16. स्वयंपाकघरात उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याने भरलेल्या तांब्या नक्की ठेवा. घरात सुख, समृद्धी आणि वृद्धीसाठी. नंबर 17. शिळे अन्न कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू नये. असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. जाणून बुजून एखाद्याला शिळे किंवा खराब झालेले अन्न खाऊ घातल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. शिळ्या अन्नाचे दान रोगाच्या रूपाने घरी परत येते आणि दान केल्याने जीवनात नाश निर्माण होतो. म्हणूनच
आपण स्वतः जे खाऊ शकतो तेच अन्न कोणालाही खायला द्या. नंबर 18. हिंदू धर्मात झाडूलाही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे चुकून झाडूला पाय लागल्यास नेहमी माफी मागितली पाहिजे. यासोबतच झाडू वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला आहे. चुकूनही झाडू दान करून नये. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे घरातील आशीर्वाद दूर होऊन घरात संकटे आणि आर्थिक संकटे राहतात. नंबर 19. शास्त्रानुसार संध्याकाळी दूध आणि दही दान करणे अशुभ मानले जाते. दूध आणि दही पांढरे असतात, जे चंद्रग्रहाशी संबंधित आहेत. सूर्यास्तानंतर दूध आणि दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी दूर होते. माता लक्ष्मीशीही दुधाचा संबंध आहे. म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात गरिबी येते. म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्यास घराची आर्थिक स्थिती बिघडते. यामुळे घरात गरिबी येऊ लागते. नंबर 20. ज्या झाडामधून चीक निघतो असे एकही झाड आपल्या घरासमोर नसावे. आपले एकही काम सफल होत नाही. अगदी रुईचे झाडसुद्धा घरासमोर नको. बदमाचे झाडसुद्धा घरासमोर कधी लावू नये. आपल्या घरासमोर दूध गळणारे एकही झाड नसावे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.